काळ्या माशांचा रस्सा, सुरमई तळलेली, कांदा आणि भाकर या जेवाला। हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? तर आता मी चालले मंदिरात पाया पडायला। आज बुधवार आहे, तर हे बघा 12 वाजले आणि पाया पण पडणार आणि कधीपासून रील पण नव्हते काढले आणि मी रील पण काढायला चालले। आणि माझ्यासोबत येत आहे रेनू। नाही रू? हां, कारण की रील तीच काढते। रेनू किती दिवसांची चालले असेल ना आपण? तरी केव्हापासून? मला वाटतंय गणपतीच्या आधीपासून आपण गेलोच नाही। पाया पडायला नवरात्रीमध्ये गेलेलो, पण रील नाही काढायला गेलेलो। म्हणजे ब्लॉग काढला मी, पण रील नाही काढली। नाही नो काय बोलतोस मग? लय दिवसांशी चालले आम्ही। हां, रेणूच्या गणपतीच्या आधीपासून गेलीच नाही, तर आता आम्ही चाललोय। तर चला मग डायरेक्ट आता आपण मंदिरातच भेटू। तर आम्ही आताच मंदिरात आलो। हे बघा रेणू पायाच पडते। रेणू घंटी वाजवलीस काय? आई माऊलीचा, माझ्या एकविरायचा बस असा नाही आवाज येत हिचा पण। नाही ना किती दिवसांशी आल्या आज रेणू, तुम्ही मॅचिंग केलंस? हा, इथे एकविराई आहे, इथे गोवर्धदेव आहे। नाही ना, इथे गणपती बाप्पा, इथे शंकराची पिंड आणि इथे बाळकृष्ण। गणपती बाप्पा हे बघा, आम्ही आताच परिवारमध्ये आलो। कुठे आहे खारुताई? एकविराईच्या मंदिरात रील काढले आणि मी इकडे आले। बघा खारुताई गेली 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 वरती गेली। कुठे गेली? नाही रे, गेली, चढली ती वरती आपण सर। आणि एकविराईचं मस्त दर्शन झालं आणि चाललो घरी। नाही नो, 1 वाजला, जेवाचा टायमिंग झाला। काय बोलतं? भूक लागली आम्हाला पक्कीच। तर चला मग आता डायरेक्ट जेवायला जाऊ घरा। आता मगाशीच आम्ही आलो दुपारी आणि मस्त जेवलो। काय बोलतं रे? हां। आणि आता बघू शकता संध्याकाळचे 7:30 वाजले आणि आता आई मस्त आपल्याला रेसिपी दाखवणार आहे। आलो जरा फ्रेश डिश झालो। म्हणजे जरा घरात खातो तेच आम्ही दाखवणार आहे। जे आहे ते जेव्हा जातो तेव्हा दाखवतो, जेव्हा घरात असतो तेव्हा घराचे ब्लॉग म्हणजे डेली दाखवायचं मला मी ठरवलंय। मग आता आपण जे करतो तेच दाखवायचं ना। तर आता काय करणार आहे? स्पेशल सुरमई फ्राय आहे आणि काय अजून दुसरा कालमासं खाडींचं कालमासं। हां, फेवरेट सगळ्यांचं। जे आमच्याकडे कांजूरला पाहुणे येतात ना, ते सगळी सांगतात का मटन चिकन नको, कांजूरचे खाडींचं कालमासं पाहिजे ना। जर कांजूरचे नसतील तर कुठले पण खाडींचं आणा, म्हणजे मुलुंडचे पण एवढंच भागेतले, पण विकत भेटतात तसे नको, मोठे नाही। हां, हे बारीक असतात पण चव एक नंबर। पहिले जुन्यापासून आहेत एकदम पाहुणी, ते सांगतात आम्हाला कालमासच करा। नाही नो जेवायला सगळ्यांचं फेवरेट। हां, पहिलेपासून म्हणजे आईच्या टायमापासून नाही नो का सगळी पाहुणे येतात ती कालमासं फेवरेट आहे सगळ्यांचं। ते पण आईचाच रस्सा लय आवडतं हाताचा, कारण की आई आंबूट चिंबूट करतं म्हणून। तर चला मग आज आपण चुलीवरच करणार आहोत। हां, भाकरी केल्या चुलीवर आणि आता डायरेक्ट कालमासं आणि सुरमई फ्राय। कालमासाचा रस्सा करणार आहे? रस्सा करणार आहे। नाही बोलता, आज बोलता आगरी पद्धतीचा ना। दररोजचा आगरी पद्धतीचं असतं, पण सकाळी वाटपाचा केलता, आता नाही। चला हे बघा आईची सुरुवात झाली। आई पहिला रस्सा करते ना? जे काय चिसलंस? लसूण आणि काय टाकता आई? हा, बघा लसूण टाकलाय
मिरची नाही टाकली साई चेचून? अशी टाकत? हा. अजून हळद मसाला. तो लसूण आकाश टाक जरासा राहिलाय बघ त्याला. दिवाळीच्या फटाके फुटतात नाही. शिजलाई काय बोलतो? शिजला लसूण. कांदा आहे. हळद टाकते. जोरात बोलाय. हळद टाकते. हा. आता मसाला. हा. गरम मसाला टाकत काही? टाकते ना. गरम मसाल्याशिवाय माझं जेवणच नाही. चिकन गरम मसाला आहे. हा. धुरले ते आई पेटलं तरी धुरकाला येते का? खोबरा टाकते. टाक. जास्त नाही टाकत. खोबरा आवडत पण नाही. नुसतं खोबरंच वाटलंय का आई? कांदा बिंदा नाही. खोबरं कसं आम्हाला जास्त आवडतं नाही. मला आता आवडतं बाबा म्हणून मी तिला बोललो. म्हणजे हा मला आवडते म्हणता. आई आणि रेणूला नाही आवडत. मासे टाकते आता. हे बघा काल मस्त खाऊन बघाले भारी लागतं. काय बोलताय? मग हा तुली माझं जेवण बोलल्यावर काय विषयच नाही ना. अरे फटांगडा फुटता नाही. ते मासे काय खायला लागतं. हा लय भारी. पाणी टाकतं. हा. हलतय जरा नाही. सारखी करते. जास्त नाही करत. हा मस्त. मीठ टाकायचं. आता काय टाकतं? लगेच टाकता येईल? कढी मीठ नाही. यो सारखा कर. टाकला आहे मीठ? हा ओके. आई धुरलंय झुमतय. दाखवू का? हे बघा मस्त रसा झालाय. काय बोलतो रेणू? लगेच रेणू आता जेवायला बसल भाकर घेऊन नाही. नाही रे दाखवू का तुला? ही बघा धूर जमतय. आणि मला सांगते तुला 4 लावून धूर जमतय. मला धूर जमतय. बाजूशी गॅप नाही का रेणू चष्म्याचे? ही बघा स्वतः कशाला मग? मला झोमतय. मग आता ओढणी घेऊन झोमला पाहिजे ना. नाही झोंबत. नाही झोंबत. हा हे तर किती मिनिटांनी होल? किती मिनिटांनी होल भाऊ? भाऊ हा 7-10 मिनिटं. आईचा टायमिंग मस्त आहे. आई 10 मिनिटं नाही. हा आता भावाचं सगळं चुरल ना. आई चूल फास्ट आहे ना आईची. हे बघा गॅस बघा आमचा आईचा लय चूल फास्ट आहे. टाकली कोथमीर आई दिसतच नाही. तुरा मुलं नीट बघा बाई लगेच जेवायला बसायचा. आई झाकण दिला ना. झालंय तुझी 7 मिनिटं. बरोबर आहे. 3-4 मिनिटं आधी गेली ना. हा पण 7 मिनिटं का आई? म्हणजे शिजच पासून तो मटेरियल काय बोलतो? यो गॅस तुम्हाला काय माहिती आहे? किती जुना गॅस आहे यो. काय बोलते? आता तुम्हाला नवीन गॅस आल्या. झाला ते बघा. वरती बघा कालवण झालाय. आता काय सुरमई तळणार. काय करते आई? सुरमई फ्राय. काय काय घेतलं आई? हळद. हा मसाला आणि गरम मसाला ना. मसाला आणि गरम मसाला टाकते बघा. लसूण. लसूण. आता काय टाकते? मीठ. हे बघा मीठ टाकते. मैताला भाव काय आहे मग? हा मीठ टाकला. दाखव. सुरमई ना यो टाकले. लिंबू टाकले. लिंबू पिल्लंय. हा बघा सुरमई. ते काय टाकत नाही. त्याला लावते असं. वरनं लावणार आहे. हा
सुरमई कशी थोडी नरम असते ना. हा हा तेल टाकला उडल आता यो नाही हा? उडल आता पाव तलायला लागला तर पलायला लागल आजची. नाही होत. पाणी लागला माग वळू लाकूड जी. बस लय तापण ना तवा. टाक अरे तांग हे बघा टाकला आईने तेल तापलाय. हे बघ किती तापलाय ना इथं वेगळा दिसते. बघा चिंताची कामं चालली आईला मदत करते. मदत करते का उलटी कामं करते काय माहिती. आईलाच विचारा मदत करते की उलटी करते? मदत करते. हे ना तू काहीच कामाची नाही. हे पण नाही ठेवलं ना सुरमई फ्राय चिंताला काय नाही येतात. मग कोणी केलंय काय टाकला लसूण टाकला ग आपल्याची आठवणच नाही. आई लसूण टाकायची विसरली आधी. तुझं काय करतं मावरा चालतंय लसूण असंच मस्त लागतं ना ग. झाला आई मसाला हे बघा होत आला लय भारी ना. या जेवाला हा आई या सुरमई फ्राय खावाला काय बोलतं. भाकर आणि हा आया बघ माशाचं कालवण. हा या जेवण या जेवाला. झाला लय भारी झालं. हा आई चालल्या बघ ती भाजी. हे बघा जाम भारी या जेवाला. चालल्या ना. हा मस्त चालल्या या जेवाला. झाल्या कडक कडक. काय बोलतं कडक झाल्या कडक. हा चल यायचा आतमध्ये या जेवण कोल्हा तुला या असं पकडून आहे ना. हा मस्त झाला. आणि आईला जेवण वाढते आई. हे बघा काळ्या माशांचा रस्सा सुरमई तळलेली कांदा आणि भाकर या जेवाला जाम भारी. आता टेस्ट करून बघते आणि सांगते तुम्हाला. या जेवाला काय बोलतो. हा पहिला काला मसा खाते मी. एक नंबर सुरमई. बघा लय भारी जाम भारी नाही आणि शिजले पण भारी बघा. शिजले पण भारी. तर व्हिडिओ आहे तर मी इथे संपवते. ब्लॉग कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नक्की जेवायला पण या. तर चला मग बाय काळजी घ्या.